नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। मी सुप्रिया देशमुख आणि आपल्या समर्पण डेली आन्सर रायटिंग सीरीज मध्ये आपण एथिक्सचा प्रश्न घेत आहोत। एथिक्सचा प्रश्न हा आजचा खूप महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे। प्रश्नामध्ये आपल्याला भरपूर आयाम कव्हर केलेले आहेत आपण, आणि या प्रश्नामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक मूल्य, त्याचा पर्सनल इंटरेस्ट आहे, पर्सनल व्हॅल्यूज आहेत, त्या संस्थात्मक आणि सामाजिक मूल्यांशी कशी संघर्ष करू शकतात हे आपल्याला इथे चर्चा करायची आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीची जी वैयक्तिक मूल्य आहेत ती वैयक्तिक मूल्य संस्थात्मक आणि सामाजिक मूल्यांशी कशी संघर्ष करू शकतात, असा हा आपला पहिला पार्ट आहे क्वेश्चनचा। आणि सेकंड पार्ट मध्ये आपल्या क्वेश्चनच्या लोकसेवकांनी अशा संघर्षाचे निराकरण कसे करायचे हे आपल्याला विचारलेलं आहे। क्वेश्चन 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे। 10 मार्कासाठी हा प्रश्न आहे। या पद्धतीने प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला पटकन क्वेश्चनचा लोकस आणि फोकस आपल्याला माहित असायला हवा। लोकस हा प्रश्नाचा व्हॅल्यूज वरती आहे आणि फोकस जर विचार केला तर फोकस मध्ये वैयक्तिक मूल्य आणि त्याचा वैयक्तिक मूल्यामुळे संस्थात्मक सामाजिक मूल्य कसे, यामध्ये संघर्ष कसा निर्माण होतोय, हा संघर्ष आपला फोकस असणार आहे। आणि या संघर्षाचं निराकरण हे 2 आपले फोकस असणार आहेत प्रश्नामध्ये। आता यानंतर आपल्याला एक चांगला परिचय, उत्तराचा सुरुवात आपल्याला उत्तराची करायची आहे। उत्तराची सुरुवात आपण म्हटल्याप्रमाणे तुम्ही डेफिनेशनने करू शकता, केस स्टडीने करू शकता, पण इथे उत्तरामध्ये भरपूर आयाम असल्यामुळे प्रत्येक आयामावरती आपण फोकस केलेला आहे। उत्तराच्या सुरुवातीलाच आपण वैयक्तिक मूल्यावरती बोललेलो आहोत, संस्थात्मक आणि सामाजिक मूल्य यांच्यावरती बोललेलो आहोत, आणि हे सर्व या मूल्य कशी कामास येतात आणि यामध्ये दुविधा निर्माण होते आणि ती दुविधा कशी आपण सॉल्व्ह करू शकतो हे आपण इथे पाहूयात। वैयक्तिक मूल्य म्हणजे काय, तर जे आपले संगोपन आणि विश्वास जो आकार घेतो याला आपण काय म्हणतो, म्हणजे आपल्या लहानपणीपासून आपली वैयक्तिक मूल्य, आपलं संगोपन ज्या पद्धतीने झालंय आणि जो विश्वास आपला लहानपणीपासून तयार झालाय त्याला आपण वैयक्तिक मूल्य असं म्हणतो। आणि संस्थात्मक मूल्य म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये त्यांची तत्वे काय आहेत, त्या संस्थेची, त्यामध्ये रूल्स रेग्युलेशन संस्थेमध्ये काय आहेत आणि त्या पद्धतीने आपण त्यांना संस्थात्मक मूल्य असं म्हणतो। सामाजिक मूल्य, समाजामध्ये वावरताना जे काही समाजाने घालून दिलेले मानदंड आहेत त्याला आपण काय म्हणतो, सामाजिक मूल्य असं म्हणतो। म्हणजे 3 कीवर्ड आपल्याला इथे मिळालेले आहेत, संगोपन, तत्वे आणि मानदंड। या पद्धतीने आपण ह्या गोष्टी इथे एक्सप्लेन करू शकतो। यानंतर इथे पहा, आपला महत्त्वाचा मुद्दा, प्रश्नाचा फोकस काय आहे, जेव्हा वैयक्तिक विश्वास संस्थात्मक धोरणे किंवा सामाजिक अपेक्षांशी जुळत नाहीत, इथे मिळता जुळत होत नाही, त्यावेळेस संघर्ष उद्भवतात। संघर्ष हे नेहमी, कॉन्फ्लिक्ट्स हे नेहमी विचारांची जुळवाजुळव होत नाही त्यावेळेस उद्भवतात। मग अशा वेळेस काय करायला हवं हे आपल्याला नेक्स्ट स्लाइड वरती बोलायला हवं, कारण आपली सुरुवात उत्तराची आपण एक प्रॉपर फ्लोने करतोय, यामध्ये उदाहरण पण घेतोय। उदाहरणामध्ये आपण एखाद्या सार्वजनिक सेवकाच्या त्याच्या पर्सनल व्हॅल्यूज ज्या असतील त्या मॅच न झाल्यामुळे पण बऱ्याच वेळा कॉन्फ्लिक्ट उद्भवतात। या पद्धतीने आपण एक चांगलं उदाहरण देऊ शकतो। तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे उदाहरण लिहू शकतात। आता आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस आपल्याला मुख्य गाभा उत्तराचा मेन बॉडी मध्ये आपण कोणते पॉइंट मांडू शकतो, अशा संघर्षाचे निराकरण करण्यासाठी सार्वजनिक सेवकाने काय करणे अपेक्षित आहे आपल्याला इथे लिहायला हवे। ब्रीफ मध्ये लिहायचे आपल्याला, जास्त डेटा फॅक्ट्स तुम्ही टाकू शकतात, पण 150 शब्दांची मर्यादा पण आपल्याला इथे मेंटेन करायला हवी। नैतिक तत्वांचे पालन करणे गरजेचे आहे। नक्कीच सार्वजनिक सेवकांना वैयक्तिक सचोटी तर महत्त्वाची असतेच, पण त्यासोबत त्याच्या ऑर्गनायझेशन मधली, तो जिथे कार्य करतोय त्या संस्थेमधली त्याची जी जबाबदारी आहे, निपक्षता, जबाबदारी आणि कायदा जो आहे तिथे का असणारा, याचे सर्वांचे भान त्याला ठेवायला हवे आणि त्याने प्राधान्य द्यायला हवे। वैयक्तिक मूल्य कुठेतरी बाजूला ठेवून संस्थात्मक मूल्यांसाठी त्याने तिथे कार्य करायला हवं। यानंतर भावनिक बुद्धिमत्ता, नक्कीच भावनिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्ध्यांक असलेला ऑफिसर, अधिकारी नक्कीच एक चांगलं कार्य करू शकतो। त्याच्यामध्ये असलेला जो विकास झालेला, त्याचा जो डिसिजन मेकिंगची ॲबिलिटी असते ती नक्कीच एक तर्कशुद्धपणा आणते निर्णय घेण्यामध्ये, आणि सहानुभूती ही त्या ऑफिसरमध्ये आपल्याला दिसून येते। या पद्धतीने आपण सोल्युशन्स मध्ये लिहू शकतो। संघर्ष कमी करणारे मुद्दे आपण इथे चर्चा करत आहोत। आणि मार्गदर्शन, नक्कीच
वरिष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यांच्याकडून त्यांच्या ज्या काही गोष्टी, त्यांचे जे अनुभव आहेत त्या अनुभवातून शिकणे हे इथे कामास येऊ शकतं. म्हणजे आपल्या निर्णयामध्ये आणखीन स्पष्टता येण्याचं कार्य इथे घडू शकतं आणि जे काही कॉन्फ्लिक्ट, जे काही तंटे, जे काही जुळवाजुळव होत नाहीये विचारांची, ते इथे होण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनामुळे मदत करू शकते. यानंतर जर आपण एक चांगलं कन्क्लुजन पाहिलं तर कन्क्लुजन हे आपल्याला नक्कीच चांगले मार्क्स देण्यासाठी इथे मदत करून जाऊ शकतं. कन्क्लुजनमध्ये नेहमीच कन्क्लुजन लिहिताना मी सांगत असते, एक बॅलन्स आणि फ्युचरिस्टिक अप्रोच कन्क्लुजनमध्ये द्यायला हवा, ज्यामुळे तुम्ही एक चांगले अधिकारी, एक एथिकली तुम्ही आणि मॉरली डिसेंट असे अधिकारी होण्याच्या योग्य आहात असं एक्झामिनरला वाटावं. आता कन्क्लुजन पाहूयात. शेवटी सार्वजनिक सेवकांनी त्यांच्या व्यावसायिक भूमिकेसह वैयक्तिक मूल्यांचा समतोल राखला पाहिजे. इथे आला शब्द समतोल, म्हणजे कोणत्याही रिलेशन्समध्ये, कोणत्याही दोन वैयक्तिक दुविधेमध्ये तुम्हाला समतोल राखणं गरजेचं आहे. टोकाची भूमिका घेणं तिथे अवॉइड करायला हवं आणि एक चांगला समतोल तुम्हाला नक्कीच एक चांगला निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतो, बरोबर. आणि याचमुळे, या समतोलामुळेच जे काही ऑर्गनायझेशनल गोल्स असतील, पर्सनल गोल्स असतील, तर हे फुलफिल होण्यासाठी मदत मिळू शकते. आणि निर्णय घेण्यासाठी जे सार्वजनिक हिताचे निर्णय असतात, अल्टिमेटली आपल्याला कार्य कोणासाठी करायचे, अधिकारी म्हणून तर समाजाच्या कल्याणासाठी कार्य करायचे. मग हे समाजाच्या कल्याणासाठी कार्य करत असताना नक्कीच हे समाजभिमुख असलं पाहिजे. समाजाच्या कल्याणासाठी जे निर्णय असतील ते असायला हवेत. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला समतोल राखून आपले जे काही निर्णय आहेत ते जोपासायचे आहेत आणि नैतिक प्रशासनाला चालना द्यायची आहे इथे. आणि हे सुनिश्चित केले पाहिजे की वैयक्तिक जी काही आपली मूल्ये आहेत ती बाजूला ठेवावी लागतील आणि आपल्या ऑर्गनायझेशनसाठी, आपल्या समाजासाठी समाज प्रथम या भूमिकेत राहून आपल्याला कार्य करायला हवं. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे या क्वेश्चनचा आन्सर समजला असेल आणि क्वेश्चन आपण डिकोड केलेला आहे आणि व्यवस्थित आन्सर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे काही डाऊट, तुमचे काही कमेंट, काही तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आपण भेटूयात आपल्या पुढील आन्सर क्वेश्चन डिस्कशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.